PSI मुख्य परीक्षा 2012 त्यावेळी हे गणित आलेलं आहे. तर हे गणित एक महत्त्वाच्या गणितापैकी मोडतं, कारण या गणितामध्ये पदावली कशी सोडवतात ते पाहायचं आहे. तर येथे त्याने आपल्याला चौकटी कंस दिला आहे, त्यामध्ये महिरपी कंस आहे, परत गोल कंस आहे. तर अशा प्रकारचे कंस जर एकामेकांमध्ये गुंतलेले असतील, तर कंस हा आतून सोडवायचा असतो. आतून म्हणजे सर्वात आतील कंस कोणता आहे, तो आधी सोडवायचा. नंतर त्याच्या बाहेरचा, बाहेरचा असायचं. पहा आता उत्तर कसं होईल हां. आधी आपण हे जे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत ना, त्याचे पण व्यवहार्य अपूर्णांक बनवू. 3 चौक 12, 12 आणि 13 म्हणजे हा जो पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, त्याचा साधा अपूर्णांक कसा बनवायचा? 3 चौक 12 या दोघांचा गुणाकार करायचा, त्यात हे वरचा अंक मिळवायचा. मग 3 चौक 12, 12 आणि 13 उत्तर आलं 13/4. छेद मांडायला विसरायचा नाही. 4 त्रिक 12 एक हातचा मिळवायचा 13/4 भागिले महिरपी कंसात 4 एके 4, 4 आणि 1 5, 5/4 वजा 1/2 गोल कंसात बेदुने 4, 4 आणि 1 5, 5/2 वजा 1/4 अधिक 1/6 भागिले 1/2 ऑफ 4 त्रिक 12, 12 आणि 13, 13/3 असं आहे. आता पहा इकडे. आता आपला आतील कंस सोडवायचा पहिल्यांदा. हे बाकीचं थोडा वेळ आहे तसं मांडायचं. 13/4 भागिले 5/4 वजा 1/2. आता आपण काय करू? याचं उत्तर साईडला कच्चं काम करू आणि मग त्या ठिकाणी आपण डायरेक्ट उत्तर लिहू. 1/2 ऑफ म्हणजे गुणिले असतो. ऑफ म्हणजे काय? गुणिले 13/3 पहा आता 13/4 भागिले आता आपण इथे काय करू? डायरेक्ट याचं जे काय उत्तर येईल ना, ते उत्तर साईडला करू आणि डायरेक्ट उत्तर मांडू. 5/2 वजा 1/4 अधिक 1/6 5/2 1/4 1/6 तिघांच्या पाड्यामध्ये पहा 6 दुने 12, 4 त्रिक 12, बेसक 12. 12 संख्येत तिघांच्या पाड्यामध्ये. मग आपण छेद त्यांचा 12 करू. 12 कसा करायचा? बेसक 12. 2 गुणिले 6, 5 गुणिले 6. छेद समान करण्यासाठी काय करायचं? या तिघांचा लसावी. लसावी म्हणजे काय? तिघांच्या पाड्यात असणारी संख्या ती निवडायची आणि तेवढा छेद बनवायचा. कसा बनवायचा? 12 पाहिजे की नाही? 2 ला 6 ने गुणायचं 12 येणार. खाली गुणल्यावर वर पण गुणायचं. आता 4 आहे. 4 ला किती गुणलं पाहिजे? 3 नी. अधिक 1/6 आहे. 6 ला गुणलं पाहिजे 2 नी. खाली पण गुणायचं आणि वर पण गुणायचं. नुसतं खाली गुणायचं नाही. आता बघा 12, 12, 12 आले. छेद समान करून घ्यायचा. छेद समान कसा करायचा? 2, 4, 6 तिघांच्या पाड्यातली आपण संख्या निवडायची आणि तेवढा सगळ्याचा छेद बनवायचा. 2 आहे की नाही? आपलं 12 पाहिजेत. मग 2 चे 12 कसे होणार? 6 ने गुणल्यावर. 4 आहे. आपल्या 12 पाहिजेत. 4 चे 12 कसे होणार? 3 ने गुणल्यावर. 6 आहे. 12 पाहिजे. 6 चे 12 कसे होणार? 2 ने गुणल्यावर. आणि जी संख्या आपण खाली गुणतो ना, तिनेच वर गुणायचं. उत्तर काय बघा बरं 5 सक 30/12 3 एके 3 3/12 आणि बे एके बे बेसक 12 छेद समान आहे बघा सगळ्यांचा. सर्वांचा छेद समान आहे. मग 30 मधून 3 गेले आणि परत 2 मिळवायचे. 30 मधून 3 गेले 27. 27 मध्ये 2 मिळवले. 27 आणि 2 29 होणार. उत्तर आलं 29/12 म्हणजे उत्तर याचं आलं 5/4 वजा 1/2 कंसात 29/12 कंस पूर्ण चौकटी कंस पूर्ण. पहा येथे पहा ऑफ म्हणजे गुणिले यांचा पण गुणाकार मांडायचा. तिरका भाग बसला तर तिरका भाग लावायचा. गुणाकाराची क्रिया असेल ना, तिरका भाग जाता असेल तिरका भाग लावायचा. नाहीतर मग वरचा गुणाकार वर खालचा खाली मांडायचा. 13 एके 13 3 दुने 6
उत्तर 13/6 आले. वरचा गुणाकार वर, खालचा खाली मांडायचा. आता पहा 13/4 भागिले 5/2 वजा अगोदर गुणाकाराची क्रिया करून घ्यायची असती. गुणाकार येथे पहा बरे तिरका भाग बसतोय का? नाही. मग तिरका भाग बसत नसेल तर वरचा गुणाकार वर, खालचा खाली मांडायचा. उत्तराला 29/24. आता चौकोटी कंस निघून गोल कंस निघून गेला, फक्त चौकोटी आणि मध्ये फिरायला. भागिले 13/6 13/4 भागिले, आता याची क्रिया आपण साईडला करू. 5/2 वजा 29/24. 24 आणि 2 दोन्ही संख्यांच्या पाड्यात 24 आहे. मग छेद 24 करायचा. इथं समान आहेत. 12 ने गुणायचं खाली वर. मग 12×5 60, 12×2 24 वजा 29/24. छेद समान करून घेतला. काय केलं मग? 12 ने इथं गुणलं, 12 ने इथं गुणलं. दोन्हीकडे खाली वर 12 ने गुणलं. छेद समान झाला. 60 मधून 29 गेले, 31 राहिले. मग या दोघांचं मिळून आलं 31/24. याचं उत्तर आलं 31/24 भागिले 13/6. इथे कंस पूर्ण करायचा आहे. या कंसाला आधी क्रिया करायची. अगोदर या बघा हे कंसाच्या आतमध्ये आहे, त्यामुळे आधी ही क्रिया करायची. भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले. असं होणार 13/4 गुणिले 24/31 भागिले आहे तसं राहणार 13/6. भागिले म्हणजे काय केलं? उलटून गुणले केलं. आता बघा 4×4 4 × 24. 4×4 4 × 24. येथे 31 आहे, 13 आहे, भाग जाणार नाही. गुणाकार होणार वरचा 13×78. 13×78 भागिले पाहिजे 3 आहे, 13 आहे, भाग बसत नाही. 31 आहे, मग 31 आहे तसे मांडायचे. पहा 4×4 4 × 24. 13×78 छेद 31 एवढे का आलं. भागिले 13/6. भागिले म्हणजे काय असतं? उलटून गुणिले. म्हणजे 78/31 गुणिले 6/13. भाग लावायचा. 13×13 13×78 6 36/31 हे शेवटचं उत्तर द्यायचं.